नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बिटाची खीर बघणार आहोत. तर बिटापासून आपण पॅनकेक बनवतो किंवा बिटापासून कोशिंबीर बनवतो. तर आज आपण बिटापासून खीर बनवणार आहोत. तर ही खीर उपासालाही चालते. तर चला तर मग आपण बिटाची खीर बघूया. तुम्ही जर पाहुणे वगैरे येणार असतील तर त्यावेळेस तुम्ही बिटाची खीर बनवू शकता. जर तुमच्याकडे काही अवेलेबल नसेल आणि जर घरात बीट असेल तर बिटाची खीर तुम्ही बनवू शकता. तर चला तर मग आपण बिटाची खीर आपण बनवूया. कशी बनवतात ती आपण बघूया. आपण बिटाची खीर करणार आहोत. तर मी इथं बीट उकडून घेऊन खिसून घेतलेला आहे. तर आता आपण हा बीट आपण तुपावर परतून घेणार आहोत. तर इथं नेहमीप्रमाणे मी इथं कढई घेतलेली आहे आपली आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडं तूप घालणार आहे. तर इथं मी तूप घालून घेतलेलं आहे. साजूक तूप आहे आपलं. तर मी इथं घालून घेतलेलं आहे. तर तूप छान तापू दे. तूप इथं तापलेलं आहे. आता आपण हा बीट ह्यामध्ये घालून घेऊया. तर मी इथं घालून घेतलेलं आहे, बीट घालून घेतलेलं आहे आपण. तर आता आपण हे छानपैकी थोडंसं परतून घेऊया. तर आपण इथं छान परतून घेतलेला आहे बीट. मी साधारण हा एक मध्यम आकाराचा बीट घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने 2-3 तुम्ही बीट घेऊ शकता. आता या एका मध्यम आकाराच्या बिटाला मी 1 ग्लासभर दूध घालणार आहे. मी दूध उकळून घेतलं होतं. तर मी इथं दूध उकळून घेतलं होतं आधी. तर ते मी 1 ग्लासभर उकळून घेतलेलं गार केलेलं दूध मी आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आपण यामध्ये साखर घालून घेऊया. साखर खूप कमी घालायची आहे कारण का बीट गोड असतो ऑलरेडी. पण तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं गोड आवडेल तसं तुम्ही घालून घ्या. मी अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता ही साखर आपण खिरीमध्ये घालून घेऊया. तर मी साखर घालून घेत आहे. अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे. तर आपण इथं साखर घालून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये मिल्क पावडर घालून घेणार आहोत. 1-2-3 चमचे आपण मिल्क पावडर घालणार आहोत. तर इथे 2 ते 3 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून ही छानपैकी आपण ह्याची गुठळी मोडून घेऊया आणि त्याची पेस्ट करून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकताय मी गुठळी मोडून छानपैकी मी दूध करून घेतलेलं आहे, दूध पावडरचं. तर इथं थंड दूध घालायचं नाही, आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे, सॉरी. आणि आपण कोमट पाणी घालून हे दूध करून घेतलेलं आहे. आता हे दूध आपण खिरीमध्ये घालून घेऊया. तर हे आपण जे दूध करून घेतलेलं आहे मिल्क पावडरचं ते आपण यामध्ये घालून घेऊया. ह्यानं टेक्स्चर वेगळं येतं. आता यामध्ये आपण थोडीशी दुधावरची साय घालून घेऊया. तुम्ही जे बाहेर विकत मिळतं आपलं क्रीम ते तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडे आता दुधावरची साय आहे, ती मी 1-2 चमचे मी यामध्ये घालून घेणार आहे. तर मी हे मिल्क आपलं दुधावरची मलाई मी घेतलेली आहे. आता ही छान आपण फेटून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी छान अशी फेटलेली आहे. गुठळी न ठेवता मी फेटून घेतलेली आहे. आता आपण ही मलाई आहे ती आपण खिरीमध्ये घालून घेऊया. तर ही मलाई आपण खिरीमध्ये घालून घेणार आहोत. त्यामुळे खिरीला जरा दाटपणा येतो. तर तुम्ही बघू शकता आपली खीर अशी छान लाल कलरची खीर आपली बिटाची तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये तुम्ही काजू बदाम तुम्ही घालू शकता. तर मी इथं काजू घालून घेणार आहे. मी काजू घालून घेतलेले आहेत यामध्ये. आता आपण ह्याच्यावरती वेलची पूड घालून घेऊया कारण का उकळलेली आहे आपली खीर. तुम्ही डेझर्ट म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा थंड करून सुद्धा तुम्ही ही खीर खाऊ शकता. खूप छान लागते. तर आता आपण ह्याच्यावरती
वेलदोड्याची पूड आपण घालून घेऊया. तर मी तो वेलदोड्याची पूड घालत आहे. तुम्ही व्हॅनिला एसेन्स सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी घातला नाही आहे व्हॅनिला एसेन्स. वेलदोड्याची पूड घातलेली आहे कारण की वेलदोड्याच्या पुडीचा एक छान स्वाद लागतो वेलदोड्याचा. तर आपण ही खीर तुम्ही कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासमोर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. खूप पटकन होणाऱ्यातली खीर आहे. तर आता आपण ही खीर सर्व करून घेऊया. आपली खीर तयार झालेली आहे. एक छान उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर छान आपल्याला ही खीर तयार दिसेल. आपली खीर उकळतीये. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया. तर आपली खीर बिटाची खूप अशी छान मस्त वाफाळती अशी छान आपली तयार झालेली आहे. तुम्ही ही खीर थंड करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. गरम गरम सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर हेल्दी आणि खूप पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त अशी ही जी बिटाची खीर आहे ती तयार आहे. बिटामुळं आपल्याला रक्त वाढतं आणि मुलं बीट अजिबात खात नाहीत. त्यामुळं अशी खीर वगैरे केली तर नक्की खातील. तर कशी वाटली माझी खीर? जर तुम्हाला खीर आवडली असेल बिटाची तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि जर आवडली असेल तर तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून बाकीच्यांनासुद्धा ही रेसिपीचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.